नमस्कार मैत्रिणींनो. आज मी आले आहे माझ्या मैत्रिणीच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये. आज माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आम्ही सर्व मैत्रिणींनी तिच्यासाठी मेहंदीचा कार्यक्रम करण्याचे ठरवलेले आहे. मेहंदीच्या कार्यक्रमासाठी माझ्या मैत्रिणीने हिरव्या रंगाची काठापदराची सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि छान अशी तयारी करून पाटावर बसलेली आहे. आणि मेहंदीसाठी आम्ही एका ताटामध्ये झेंडूची फुलं, गुलाबाच्या फुलांनी सुंदर असं ताट सजवलेलं आहे. त्यामध्ये बांगड्यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मग त्यामध्ये आम्ही मेहंदीचे कोन ठेवलेले आहे. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिची छान अशी तयारी करून घेतलेली आहे आणि तयारी करून झाल्यानंतर आत्ता आम्ही तिला पाटावर बसवलं आहे आणि मग तिला हळद-कुंकू लावून तिची पूजा करून घेतलेली आहे. मैत्रिणीच्या मेहंदीसाठी आम्ही 5 किंवा 6 सुवासिनी बोलवल्या होत्या आणि आम्ही 5 सुवासिनी मिळून माझ्या मैत्रिणीला हळद-कुंकू अक्षता लावून तिची आधी पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मग आम्ही तिला मेहंदी काढायला घेणार आहोत. लग्नामधील मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे खूपच आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. सर्वांना मेहंदीचा कार्यक्रम खूपच आवडतो आणि सर्वांना हातावर मेहंदी काढायला खूपच आवडते. आज माझी मैत्रीण नवरी झालेली होती आणि नवरीच्या हातावर मेहंदी काढायला सर्वांना खूप आवडते. मेहंदीचा प्रोग्राम चालू झाला होता आणि मैत्रिणीचा चेहऱ्यावरचा रंग खूपच छान दिसत होता. मैत्रिणीच्या 25 वर्षापूर्वीच्या आठवणी आज ताज्या झाल्या होत्या. 25 वर्षापूर्वी आमची भेट झालेली नव्हती, पण आज आम्ही सर्व मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणून आलेलो आहोत आणि सर्व मैत्रिणी एका ठिकाणी राहतो म्हणून आमचं नातं घट्ट झालेलं आहे आणि आम्ही खूप खास मैत्रिणी आहोत. म्हणून आज आम्ही तिच्या लग्नाची सर्व तयारी केलेली आहे. म्हणून आज आम्ही सर्वात आधी मेहंदीची तयारी केलेली आहे आणि आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिला आज छान अशी मेहंदी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही हळदीची तयारी करणार आहोत. आज मेहंदी काढून झाल्यानंतर मग आम्ही हळदीचा प्रोग्राम करणार आहोत. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या नवरीने नवरदेवाच्या नावाची मेहंदी हातावर काढलेली आहे. मेहंदी म्हणजे प्रेम, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असं म्हटलं जातं की नवऱ्याचं जर बायकोवर प्रेम असेल तर बायकोच्या हातावरच्या मेहंदीला रंग जास्त येतो. म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी माझ्या मैत्रिणीला खूप चिडवत होतो. मेहंदी लावून झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी तिच्यासोबत छान छान असे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी नवरीसोबत डान्स करत होतो. मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये गाणे म्हटले जातात, डान्स केला जातो आणि त्याशिवाय आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला शोभा येतच नाही. मैत्रिणीचा मेहंदीचा कार्यक्रम खूपच छान झाला होता आणि आता मैत्रिणीला हळदीची तयारी करायची आहे. त्यामुळे आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.